चला IBPS सिरीज मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। IBPS जी सिरीज चालू आहे त्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी बघला असेल की माझा जो आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चर मध्ये आपण काय करता की मॅक्झिमम पुश करता की लेवल अवघड लेवलचे प्रश्न तुम्ही कसे टॅकल केले पाहिजे किंवा त्यातला जो पार्ट विद्यार्थ्यांना नाही जमत तोच भाग आपण घेऊन येतात, बरोबर। पण एक असा पण मला अंदाज आला की विद्यार्थ्यांच्या मनामधली भीती दूर करण्यासाठी एक स्वस्तामधला मस्त कार्यक्रम जो आहे IBPS चा, स्वस्तातला मस्त म्हणजे कोणता कार्यक्रम की जे इझिली मार्क भेटू शकतात, बरोबर। टेटच्या एक्झाम मध्ये जवळपास नियर अबाउट 120 ते 140 पर्यंत तुम्हाला प्रश्न आहेत। ते 140च्या प्रश्नापैकी एक 50-60 ची रेंज अशी आहे की तुम्ही ते आरामात गेन करू शकता। आणि मग ते 50-60 क्वेश्चन आहेत कोणते, म्हणजे हे जर प्रश्न तुम्ही एकदा जरी नजरेखालून घातले की म्हणजे या पॅटर्नचा प्रश्न काय असेल, बरोबर, आणि हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही काय असेल इझिली तुम्ही एका पॅटर्नवर 5-5, 10-10 मार्क गेन करू शकता। ओके, तर मग आपल्याला जर समजा लेक्चर आवडलं तुम्हाला, आता टाइम पण कमी आहे तर कमी ड्युरेशन मध्ये रोजचे 2-2, 3-3 व्हिडिओ जरी बघितले एकदा फक्त तुम्हाला समजलं तरी की एक्झॅक्टली पॅटर्न काय आहे आणि एकदा पॅटर्न समजला की IBPS तेवढंच माहित पाहिजे की कोणत्या विद्यार्थ्याला पॅटर्न माहित आहे त्या विद्यार्थ्यांनी हमखास त्या परीक्षेत पास होणार म्हणजे होणार। जास्त रट्टा मारायची गरज नाहीये किंवा जास्त तुम्हाला खूप डीप मध्ये अभ्यास करायची पण गरज नाहीये। तर मग आजचं लेक्चर तेच आहे, स्वस्तातले मस्त मार्क, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क गेन करायचे आणि एवढे मार्क जर आले तर समजून घ्यायचं की आपण त्या मेरिटच्या रेंजमध्ये येऊ आणि मग ते कोणते मार्क आहेत ते बघूया। आणि जर लेक्चर आवडला असेल तर तुम्हाला टेटची जी 999 ची बॅच आहे ती फक्त 249 रुपयाला भेटणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं, मॅथ्स बाय सचिन सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। ओके, तर बिलकुल टाइम वेस्ट न करता स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला। बघा आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया आणि मग याच्यामध्ये चेक करा की हा एक पॅटर्न आहे जो IBPS चा फेमस पॅटर्न आहे। काय आहे नेमकं या पॅटर्न मध्ये, बरोबर, त्यांचं काय म्हणणं आहे पहिले प्रश्न समजून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला सोल्युशन सांगतो। लडाख या शब्दात असे किती अक्षरे आहेत ज्यात इंग्रजी वर्णमालानुसार त्यांच्या दरम्यान जितकी अक्षरे आहेत त्या शब्दात त्यांच्या तितकीच अक्षरे आहेत, बरोबर। म्हणजे सिंपल साध्या भाषेत सर मला काही समजलं नाहीये आणि IBPS ला पण हेच पाहिजे असते। जर एकदा का तुम्ही जर हा पॅटर्न कधी बघितलाच नसेल तर परीक्षेला तुम्हाला गोंधळ होणार म्हणजे होणारच। तर त्यासाठी एक वेळेस का होत नाहीये, IBPS चे सगळे पॅटर्न कोणते कोणते हे तुम्ही एकदा कोणत्या तरी कोर्स मधून तुम्ही चेक करून घ्या बघा, आणि त्यासाठी आपला कोर्स तर रेडी आहेच बघा। ओके, तर यांचं म्हणणं असं आहे की जो शब्द तुम्हाला सांगितलेला आहे लडाख, LADAKH, ओके, लडाख, तर या शब्दामधल्या अल्फाबेट नुसार जर समजा तुम्ही चेक केलं जे ओरिजिन अल्फाबेट आहे A to Z पर्यंत त्या अल्फाबेटच्या मांडणीनुसार, जसं की L च्या नंतर जर चेक केलं तर L या अल्फाबेट नुसार L च्या नंतर J आहे का, J च्या नंतर K म्हणजे LHIJKLMNOPQ असं चेक करायचं, ABCDE। मग असं चेक करत असताना एखादा जरी समजा तुम्हाला सिक्वेन्स लागला तर समजून घ्यायची ती एक पेअर झाली, बरोबर। पण तो जो काही पॅटर्न आहे हा पॅटर्न तुम्ही अल्फाबेटला सिक्वेन्सली फॉलो करण्याच्या ऐवजी, म्हणजे L च्या नंतर HIJK, L च्या नंतर M आहे का, नंतर N आहे का, तर तिथं म्हणायला पण तुम्हाला वेळ लागणार आहे आणि चेक करायला पण वेळ लागणार आहे। तर बेटर वे याचा बेस्ट अप्रोच काय असेल की अल्फाबेटला नंबर मध्ये कन्वर्ट करा, म्हणजे प्रत्येक अल्फाबेटचा नंबर आहे, जसं की A अल्फाबेट 1 नंबरला, जसं L जो आहे तो 12 नंबरला, A 1 नंबरला, D 4 नंबरला 1 नंबर, त्यानंतर 11 नंबर आणि 8 नंबर, राईट। मग आता चेक करा या ठिकाणी 12 पासून सिक्वेन्स चालू केला तर लगेच नजरेसमोर दिसते 12, 13, 14, 15, 16, 17 आला का। जो नंबर तुम्ही म्हणत आहात तोच नंबर येते का, इथं नाही आला। 1, 2, 3, 4, 5 नाही, 4, 5, 6, 7 नाही, 1, 2, 3 नाही, 11, 12 नाहीये। आणि याच्यामध्ये चूक अशी पण होऊ शकते की आपण फक्त एकाच सिक्वेन्स बघणार नाही मित्रांनो, रिव्हर्स ऑर्डर मध्ये पण तुम्हाला बघायचं आहे। 8, 9, 10, 11, 12 बघा, 12 इथे यायला पाहिजे, 12 समोर आलाय, 8च्या नंतर 9 नंबर, 10 नंबर, 11 नंबर, 12 नंबर आणि देन नंतर 13 नंबर पाहिजे, आहे का नाहीये। 11, 12, 13, 14, 15 नाहीये, 1, 2, 3, 4 नाहीये, 4, 5, 6 म्हणजे एकही नाहीये, त्याचा करेक्ट आन्सर आहे नन। म्हणजे याच्यामध्ये अशी एक पण पेअर नाहीये जी अल्फाबेट ऑर्डर नुसार ज्या क्रमाला यायला पाहिजे त्या क्रमाला नाहीये। तर मित्रांनो हे फुकटचे स्वस्तातले मार्क आहेत बघा,
मिनिमम माझा अंदाज असा आहे 5 वर्षाच्या जवळपास एक 35च्या प्लस मेन्स दिलेला माणूस आहे मी, आणि त्यानंतर जवळपास 8 इंटरव्ह्यू दिले आहेत. तर त्यामध्ये आम्हाला प्रत्येक वर्षी काय असेल 2 ते 3 क्वेश्चन्स हमखास एक्झामला राहायचे म्हणजे राहायचे. किती मार्कामध्ये? 35 मार्कामध्ये. आता तुमचा पेपर आहे 120 मार्काला आहे मॅथ रिझनिंग, त्यामध्ये तुम्हाला जवळपास 5 तरी प्रश्न तुम्हाला बघायला भेटणार म्हणजे भेटणार बघा. ओके. दुसरा शब्द आहे बघा फॅनेटिकल. येस, सेकंड नंबर बघा, FANAPICAL. सर्वात बेस्ट आहे. पहिले नंबर टाका. F6A1A1T20I9C3A1L12. लगेच चेक करून घ्या कोणता क्रम येतो बघा. 6च्या नंतर 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 नाही. 14, 15, 16, 17, 18, 19, 20 नाहीये. 1, 2, 3, 4, 5 नाहीये. 20, 21, 22 पुढे तर 20च्या पुढचा नंबरच नाहीये. 9च्या नंतर बघा 9, 10, 11, 12. बघा मित्रांनो, एक पेअर भेटलेली आहे 9, 10, 11, 12 म्हणजे IJKL. ओके. देन त्याच्यानंतर चेक करा 3च्या नंतरचा नंबरच नाहीये. म्हणजे असं नाही की म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस चेक करायचं आहे. हा तुमचा एक्सपिरियन्स, हा तुमचा सेन्स आणि हा तुमची नजर काय असेल की तुम्हाला प्रश्न लगेच सॉल्व्ह करून देईल. जसं की तुम्हाला लगेच कळलं की 20च्या नंतर इथं मोठा नंबर नाहीच आहे, तर चेक करण्यात काही मतलबच नाहीये. बरोबर. 9च्या नंतर 12 आहे. 3च्या नंतर 4, 5 काही दिसत नाही, चेक करायची गरजच नाहीये. या साईडने येऊन चेक करा. आता 12च्या नंतर 13, 14, 15, 16, 17, 18 पुढे लहान नंबर आहे, चेक करायची गरजच नाहीये. 1च्या नंतर बघा 1च्या नंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 नाहीये. 3च्या नंतर बघा 4, 5, 6, 7, 8, 9 नाहीये. 20 चेक करायची गरज नाहीये. 1च्या नंतर 2, 3, 4 नाहीये. 14च्या नंतरची मोठी संख्या नाहीये. त्याचा अर्थ फक्त एकच पेअर आहे जी एक्झॅक्टली अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार त्या ठिकाणी येऊ शकते. ओके. देन त्याच्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन जो आहे. येस, आवाज क्लिअर? ओके. हा नंबर आहे बघा DISCORDANT. नंबर टाकून घ्या जेणेकरून फास्ट मध्ये तुमचा आन्सर येऊन जाईल. 4, 9, 19, 3, 15, 18, 4, 1, 14, 20. ओके. चलो प्रश्न बघा. आणि माझं काम आहे मिनिमम, आता हा प्रश्न 5 मार्काला आहे असं म्हणून जर समजा मी एकच प्रश्न घेतला, जर त्यांना कोणाला माहित नसेल तर त्यांना लगेच नाही क्लिक होणार. एक 3-4 क्वेश्चन मध्ये मी प्रत्येक टाईपचे 3-4 प्रश्न घेतले आहेत, जे की एक्झामला तुम्हाला 5-5 मार्काला प्रश्न येतील बघा. 10 सेट घेतले आहेत, 5, 10, 50 तर आरामशीर मार्क तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार बघा. ओके. तर बघा नंबर सिरीज काय असेल. 4च्या नंतर चेक करा. 4च्या नंतर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 नाही. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 नाही. 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 नाही. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 नाही. 15, 16, 17, 18, 19, 20. एक पेअर मिळाली आहे 15, 20 ची. त्यानंतर 18, 19, 20 नाहीये. 4, 5, 6, 7 नाही. 1, 2, 3 नाहीये. 14, 15 नाहीये. 20च्या नंतर चेक करा. 20 नंतर 20, 21, 22, 23, 24, 25, 26. 26च्या नंतर परत 1 पासून स्टार्ट करा. 1, 2, 3 आहे का? नाहीये. 14, 15, 16, 17, 18, 19 आहे का मित्रांनो? नाहीये, सोडून टाका. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 नाहीये. 4, 5, 6, 7, 8, 9 बघा. 4 पासून ते 9 पर्यंत आणखी एक पेअर आहे. 18च्या नंतर नाहीये. 15च्या नंतर नाहीये. 3च्या नंतर नाहीये. नजरेमध्ये दिसून जाते. या ठिकाणी एकूण 2च आहेत, जे की काय असणार आहे या प्रश्नामध्ये पण जो सिक्वेन्स आहे तोच एक्झॅक्टली काय असणार आहे अल्फाबेट ऑर्डर मध्ये पण तो सिक्वेन्स तुम्हाला बघायला भेटेल. त्याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. येस. त्याच्यानंतर एक काळ गाजवला बघा IBPS न, ज्या 2-3 वर्षाच्या ड्युरेशन मध्ये याच्यावर इतकं भयंकर कमांड जे विद्यार्थी केलेले आहेत ते विद्यार्थी IBPSच्या परीक्षेत पास झाले म्हणून समजून घ्यायचे. 5 मार्काला कधी 10 मार्काला हे प्रश्न यायचे. तर तुमचं पण नशीब जोरात असेल तर काय असेल की हा सेट जो आहे तो 10 मार्काला येऊ शकते. 10 मार्काला याच्यामध्ये काय बघा, एक तर तुम्हाला नंबर्स येतील किंवा अल्फाबेट येतील, पण 5 मार्क फिक्स असणार म्हणजे असणार बघा. आता हा प्रश्न म्हणते काय बघा आणि या प्रश्नाचे स्वरूप काय आहे ते चेक करूया.
आपण आपल्या बॅच मध्ये असे जवळपास 10 एक सेट जवळपास 15 एक क्वेश्चन्स घेतलेले आहेत, वेगवेगळ्या पॅटर्नने विचारले प्रश्न आहेत. म्हणून तर सांगतो तुम्हाला की जर वाटलंच तुम्हाला की आपल्याकडे टाइम नाहीये, एक शेवटची संधी आणि 249 रुपयालाच बॅच आहे, रोजचे 2 जर व्हिडिओ बघितले किंवा IBPS पॅटर्न नुसारचे व्हिडिओ बघितले तरी तुम्हाला मिनिमम काय सांगतो मी गॅरंटी ना 70 ते 80 प्लस स्कोर तर हमखास त्या 2-3 व्हिडिओ मध्ये होऊन जाईल तुमचा. ओके, चला काय सांगते बघा. आता याच्यामध्ये नंबर्स आहेत बघा. 6, 5, 4 हा एक गट आहे, 8, 1, 6 हा एक गट आहे, 7, 4, 3 हा एक गट आहे, 2, 1, 5, 1 आहे आणि 5, 4, 2, 1 आहे. तुम्हाला काय सांगितलं, जर सर्व अंकाची प्रत्येक संख्येमध्ये बघा नीट बघा, जर सर्व अंकाची म्हणजे अंक कोणते 6 एक अंक आहे, 5 एक अंक आहे, 4 एक अंक आहे, हे जे हे अंक हे प्रत्येक अंक म्हणजे प्रत्येक संख्येमधले अंक म्हणजे पहिल्या संख्येमधले अंक कोणते आहेत 6, 5, 4, दुसऱ्या संख्येतले अंक कोणते आहेत 8, 1, 6, तिसऱ्या संख्येतले अंक 7, 4, 3. ओके, तर प्रत्येक संख्येमधले सर्व अंक डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडले. आता काय होते बघा, जर समजा तुम्ही पहिले कधी हा प्रश्न बघलाच नाही तर आणि त्या ठिकाणी आपलं तेवढं टेम्परामेंट नसते आणि मेंटॅलिटी पण नसते की आपण त्या प्रश्नाला व्यवस्थित समजून घेऊ, एखादा एक तर अक्षर जागेवर उडून जाते, शब्द उडून जाते जागेवरच, तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला असं नाही करायचं की म्हणजे सर्वात पहिले डाव्या साईडला लहान संख्या 215 चढत्या क्रमाने म्हणजे नंतर असणार आहे 542, असं नाहीये. संख्या ऍज इट इज सेम ठेवायची आहे, पण त्यांच्यातले अंक जे आहेत ते सॉर्टिंग करायचं आहे असेंडिंग ऑर्डरनं. मग आपल्याकडे संख्या कोणत्या आहेत ते बघा. संख्या आहेत 6, 5, 4, त्याच्यानंतर 8, 1, 6, 7, 4, 3, 2, 1, 5, 5, 4, 2. मग आता त्यांनी काय सांगितलं की या संख्यामधले प्रत्येक अंक जे आहेत डावीकडून उजव्याकडे चढत्या क्रमाने मांडायचे. तर डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात लहान अंक जो आहे तो डाव्या साईडला आला पाहिजे. 4, 5, 6, इथं 1, 6, 8, 3, 4, 7, 1, 2, 5 आणि 2, 4, 5. ओके, ही झाली याची नवीन अरेंजमेंट. नवीन अरेंजमेंट मध्ये त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक संख्येमधले डिजिट्स म्हणजे अंक हे असेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणजे चढत्या क्रमाने डावीकडून उजवीकडे. पहिल्या संख्येमधले अंक चढत्या क्रमाने, सर्वात लहान अंक पहिले, नंतर मोठा अंक, नंतर ही झाली अरेंजमेंट. आता पुढे त्यांची काय डिमांड आहे बघा. त्यांनी काय सांगितलं आहे, तर खालीलपैकी कोणती सर्वात मोठी संख्या असेल आफ्टर अरेंजमेंट. अरेंजमेंट केल्यानंतर त्याच्यामधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे. आफ्टर अरेंजमेंट मध्ये बघा सर्वात मोठी संख्या कोणती आहे 4, 5, 6 म्हणजे पर्याय क्रमांक 1 जो आहे 654 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. क्लिअर? येस. देन त्याच्यानंतर बघा मी काय सांगितलं की या टाईपच्या प्रश्नाला कमीत कमी तुमचे काय असतील 5 प्रश्न असतील बघा. ओके, पुढे बघा. आता काय सांगितलं, आता तो प्रश्न जरा संपला तो. ठीक आहे, या सिरीजचा हीच सिरीज असणार आहे. या सिरीजवर 5 प्रश्न, त्यातला हा प्रश्न संपला. आता त्याच सिरीजचा सेकंड प्रश्न काय सांगते, प्रत्येक संख्येचा प्रथम आणि तिसऱ्या अंकाने त्यांची स्थिती बदलली. म्हणजे फर्स्ट आणि लास्ट अंक जर समजा बदलले, फर्स्ट आणि लास्ट म्हणजे बघा पहिला अंक आणि शेवटचा अंक यांची अदलाबदल केली, मिडल अंक जो आहे तो सेम आहे. 6, 1, 8, 3, 4, 7, 5, 1, 2 आणि 2, 4, 5. ओके, तर मग आता तुम्हाला प्रश्न काय विचारला, प्रश्न असा विचारला तर 500 पेक्षा किती संख्या जास्त आहेत, मोठ्या आहेत. 500 पेक्षा मोठ्या संख्या 2 आहेत, 1 नंबर आणि 2 नंबर, 618 आणि 512. आन्सर आहे याचं 2. म्हणजे याच्यातून तुम्हाला एक थोडाफार तरी अंदाज आला असेल, अरे हे तर प्रश्न IBPS प्रश्न म्हणजे आपल्या एकदम जी परीक्षा आपण म्हणजे नजरेमध्ये ठेवता की क्लरिकल लेवलचे किंवा पोलीस भरतीचे किंवा दुसऱ्या कोणतं जे आहेत त्या एक्झामचा जो गणित आणि बुद्धिमत्तेचा पोर्शन आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जो आहे तो IBPSचा पॅटर्न सोपा आहे ऍज कम्पेअर टू जवळपास 60-70% सिलेबस. पण तो एकदा तरी तुमच्या नजरेखाली गेला पाहिजे बघा. ठीक आहे, तर हा झाला दुसरा प्रश्न, त्याच याच्यामधला दुसरा प्रश्न. आता त्याचा तिसरा प्रश्न बघा. डाव्या टोकापासून दुसऱ्या क्रमांकाचा तिसऱ्या अंकाची. ठीक आहे, आता तुम्हाला अंक घ्यायचे का संख्या घ्यायच्या हे तुम्ही व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. प्रश्नात काय सांगितलेलं आहे, डाव्या टोकापासून दुसऱ्या क्रमांकाच्या तिसरा अंक म्हणजे जे नंबर्स आहेत पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, चौथा नंबर आणि 5वा नंबर. तर या 5 नंबर पैकी
डाव्या साईडनं दुसरी जी संख्या आहे, डाव्या साईडनं दुसरी संख्या कोणती आहे? 816. डाव्या साईडनं दुसरी संख्या आहे 816. त्यानंतर डाव्या टोकापासून दुसऱ्या क्रमांकाच्या तिसऱ्या अंकाची, डाव्या टोकापासून दुसरा क्रमांक हा आहे 816, त्यातला तिसरा अंक आहे 6. त्यानंतर आणि उजव्या टोकापासून तिसरा क्रमांक, तर उजव्या टोकापासून तिसरा क्रमांक कोणता आहे? हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. 743 ही झाली तिसरी संख्या. तर उजव्या टोकापासून तिसऱ्या क्रमांकाची जी संख्या आहे त्यातला कितवा अंक? त्याचा दुसरा अंक. म्हणजे दुसरा अंक कोणता आहे? 4. पहिल्याचा तिसरा अंक, दुसऱ्याचा दुसरा अंक. तर या दोघांचं तुम्हाला एकतर बेरीज विचारतील, वजाबाकी विचारतील किंवा गुणाकार किंवा भागाकार विचारतील. त्यांनी विचारलं की या दोन अंकाची बेरीज किती? दोन अंकाची बेरीज आहे 10. आहे का पर्यायामध्ये? नाही. पर्याय क्रमांक 5 असणार तुमचं करेक्ट आन्सर, नन ऑफ दिस. ओके, येस. आणखी एक बघा, याच्यामध्ये मला एक पॅटर्न भेटला नाही बघा. कमी वेळामध्ये जेवढं माझ्याकडे जे काही डेटा अवेलेबल आहे, जे की मागच्या वर्षी IBPS न ऍड्रेस बेसवर भरपूर सारे प्रश्न विचारले होते. आपल्या 1-2 दिवसामध्ये तुम्हाला हमखास परीक्षेला पडणारा जो भाग आहे तो म्हणजे काय असेल? तुमचा प्रोबॅबिलिटीचा. प्रोबॅबिलिटी 3 भाग आहेत, प्रोबॅबिलिटी, परमुटेशन आणि कॉम्बिनेशन. असं एक मी व्यवस्थित लेक्चर घेणार आहे, जेणेकरून काय असेल की पेपरला तुम्हाला त्याच्या बाहेरचं करायची गरज नाही. एकच लेक्चर मोर दॅन सफिशियंट प्रोबॅबिलिटी, परमुटेशन आणि कॉम्बिनेशन साठी. तसाच हा एक भाग आहे हलका फुलका, अतिशय मजेदार आणि 5 ते 6 मार्क हमखास एक्झामला येणार म्हणजे येणार. आता या प्रश्नाचं स्वरूप काय आहे बघा. त्यांचं म्हणणं असं आहे, आता हा प्रश्न मी घेतलेला आहे SSCच्या पेपर मधला घेतलेला आहे, TCS पॅटर्न नुसारचा. पण हाच प्रश्न तुम्हाला IBPS ला आहे. सर कसं तुम्ही म्हणू शकता? कारण IBPS ला आहे तर 5 पर्याय, TCS ला आहे तर 4 पर्याय. फरक वेगळा नाही, फक्त आपला पॅटर्न समजून घ्यायचा आहे बघा. याच्यामध्ये काय येते की डिक्शनरी नुसार अल्फाबेट ऑर्डर तुम्हाला समजून सिक्वेन्स मांडायचा आहे. डिक्शनरीनुसार पहिला अक्षर, पहिला शब्द कोणता येईल, दुसरा शब्द कोणता येईल, तिसरा शब्द कोणता येईल. आता हा तर एकदम सोपा प्रश्न आहे बघा. एवढा पण सोपा येत नाही का? कारण जर पहिलंच अल्फाबेट आहे, याच्यानुसार तुम्हाला समजते की कोणता पहिला अक्षर असायला पाहिजे. इंग्लिश अल्फाबेट नुसार पहिले ABCD यानुसार चेक करा. पहिला अल्फाबेट कोण आहे सांगा? 4 नंबर. 4च्या B च्या नंतर कोण असते? D म्हणजे 1 नंबर. D नंतर कोण असणार आहे? S म्हणजे काय असणार आहे? 4. बरोबर, हे 4 नंबर आहे. इथं 3 नंबर पाहिजे. इथं ठीक आहे, 3 नंबर पाहिजे. 4 1 3 आणि नंतर 2. 4 1 3 2 हे तुमचा आन्सर आहे बघा. या ठिकाणी पर्याय कुठला आहे का? 4 1 3 2. इथं नंबर बहुतेक चुकीचे पडले वाटतं. सॉरी, हा पॅटर्न तर वर इथं लिहिलेला नाही बघा. एक मिनिट थांबा. याच्यामधला हा पॅटर्न जो आहे तो डिक्शनरीचा नाहीये, वर इथं त्यांनी चेंज केलंच नाही बघा. याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे की फॉर्मेशन ऑफ वर्ड. बरोबर, फॉर्मेशन ऑफ वर्ड एक आहे आणि डिक्शनरीचा एक भाग आहे. तर फॉर्मेशन ऑफ वर्ड म्हणजे काय असणार की तुम्हाला चेक करायच्या मध्ये पहिले काय यायला पाहिजे? तर पहिले डिस्ट्रिक्ट यायला पाहिजे, विलेज यायला पाहिजे, स्टेट यायला पाहिजे का ब्लॉक यायला पाहिजे? तर पहिले सर्वात पहिले काय असणार सांगा पाहिजे? ब्लॉक यायला पाहिजे. सॉरी, पहिले काय असणार पाहिजे? विलेज यायला पाहिजे. 1 नंबरला आहे विलेज. त्यानंतर काय असणार आहे? डिस्ट्रिक्ट आहे. त्याच्यानंतर काय यायला पाहिजे? ब्लॉक यायला पाहिजे 4 नंबर. आणि त्याच्यानंतर काय असणार आहे? स्टेट 1. तर उत्तर काय असणार आहे? 2 1 4 आणि इथं 3 पाहिजे. बरोबर आहे, 2 1 आणि 4 आणि 3. तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे तुमचा करेक्ट आन्सर. 2 1 4 आणि 3 असायला पाहिजे. हा फॉर्मेशन ऑफ वर्डचा आहे बघा. सॉरी, मला वाटलं डिक्शनरीचा शब्द आहे. डिक्शनरी वाले पण पुढे आहेत बघा. हे आहे डिक्शनरी वाला शब्द. ठीक आहे, तर डिक्शनरी नुसार काय असेल की तुम्हाला चेक करायचं आहे की डिक्शनरी जर ओपन केली तर पहिले काय यायला पाहिजे बघा. हे पण फॉर्मेशनच आहे का? डिक्शनरीची नाही थोडा, सॉरी. हा एकच आलेला आहे बघा. 2 टाईपचे आहेत. सॉरी, हा पण काय असणार आहे? फॉर्मेशनचाच आहे. तर फॉर्मेशन मध्ये बघा काय असेल, तुम्हाला थोडीफार इंग्लिश जमली पाहिजे. बरोबर, पहिले काय होते? पहिले अरेस्ट होते का? पहिले काय होते? क्राईम. पहिले क्राईम होते, नंतर काय होते? प्रिझन. बरोबर आहे, पण सॉरी, क्राईमच्या नंतर काय होते? अरेस्ट होते. अरेस्ट झाल्यानंतर त्याला काय होते? पनिशमेंट होते. पनिशमेंट नंतर काय असणार आहे? सॉरी, जजमेंट होते ना. पहिले क्राईम होते, क्राईमच्या नंतर अरेस्ट होते,
अरेस्ट झाल्यानंतर त्याच्यावर काय असणार आहे, जजमेंट लागणार. जजमेंट जे आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय असणार आहे, पनिशमेंट सांगण्यात येईल आणि पनिशमेंट झाल्यानंतर काय असणार आहे, तुम्हाला जेलमध्ये पाठवण्यात येईल. तर उत्तर काय असणार आहे, 4 3 5 1 2 पर्याय क्रमांक काय असणार आहे, 3. बघा सॉरी बघा थोडस मला काय असणार आहे, मी काही पॅटर्न चेक केले नव्हते, मला वाटलं की डिक्शनरी टाईपचे पॅटर्न आहेत. तर पहिले 2 प्रश्न जे आहेत ते फॉर्मेशन ऑफ काय असणार आहे, वर्ड म्हणजे शब्द कसे कसे तयार झालेले आहेत, सुरुवातीला काय घडते नंतर काय घडते याच्यावरचे 5 प्रश्न असतील. आणि त्याच्यानंतर जे आहे हा एक त्यातलाच भाग आहे आणि त्याच्यानंतर एक जो आहे तो म्हणजे काय असणार आहे, डिक्शनरी वाले. बरोबर आहे, त्यांचा क्रम कोणता असणार आहे, डिक्शनरी मध्ये समजा शब्द चेक केले तर पहिले कोणता शब्द असणार आहे, नंतर कोणता शब्द असणार आहे सांगा. याच्यामध्ये आता तुम्ही टी तर सगळ्याच ठिकाणी आहे, बरोबर आहे, टी इथं आहे इथं आहे इथं आहे, टी सगळीकडेच आहे. टीच्या नंतर चेक करा आय आय आय, आता तिन्ही पण सेम आहेत. तर याच्यामध्ये मला सांगा की पहिले टी आहे, टीच्या नंतर तुम्हाला चेक करायचं ए कुठं आहे का, बी कुठं आहे का, सी कुठं आहे. मग ए बी सी डी ई एफ जी एच यायला पाहिजे, पहिले एच पहिले यायला पाहिजे, म्हणजे 4 नंबरचा हा पहिला शब्द असणार आहे तुमचा, हा 4 नंबरचा पहिल्यांदा येईल. त्याच्यानंतर आता एचच्या नंतर कोण असणार आहे, 5 ला पण आहे का, सॉरी टी एच दोन्ही पण आहे, 4 नंबरला पण आहे आणि 5 नंबरला पण आहे. टी एच यू इथं पण आहे, टी एच यू पण आहे, पण आता 4च यायला पाहिजे बघा, कारण टी एच यू पुढचा. आता तुम्ही म्हणसाल की सर यू घ्यायला पाहिजे का, वरचं चेक करायचं नाही. एच वाल्या शब्दापासून जर सुरुवात झाली तर पुढचा हा भाग तुमचा येणारच नाही बघा, फक्त आता कंपॅरिझन होईल एच सोबत. तर टी एच यू ला यू. आता चेक करा यूच्या नंतर एन पहिले येते का आर पहिले येते, एन पहिले येते, एन पहिले येते म्हणजे 4 नंबर 1 नंबरला असेल आणि एनच्या नंतर कोण असणार आहे, आर, म्हणजे 4च्या नंतर कोण असेल, 5. आता हे झाले एच चे संपले. एचच्या नंतर चेक करा आय वाले, तर तिन्ही पण आय वाले आहेत. तर 1 नंबर पण येईल, 2 नंबर पण येईल, 3 नंबर पण येईल. आयच्या नंतर चेक करा सर्वात लहान अल्फाबेट कोणता आहे, एन येते का एम येते का एन येते, एम येते, तर इथं कटला 2 नंबर. आता त्याच्यानंतर जे आहे राहिले 1 नंबर आणि 3 नंबर. तर या दोघांमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे की एनच्या नंतरचा दुसरा जो आहे चौथा अल्फाबेट तो एन आहे का के आहे, तर के आहे, तर 3 नंबर येईल आणि नंतर 1 नंबर येईल. बरोबर. तर याचा अर्थ असा आहे ज्यावेळेस तुम्हाला या टाईपचा प्रश्न सॉल्व्ह करायचा सर्वात पहिले चेक करायचं सगळ्यांचं स्टार्टिंग टी पासून आहे, टीच्या नंतर चेक करा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के जे काय असेल सर्वात लहान कोणता आहे, तर याच्यामध्ये आयच्या ऐवजी एच अलीकडे आहे. तर पहिले एच वाले 2 शब्द घेतले, एच पण आहे इथं, इथं पण एच आहे, यू ला यू आहे, एनचा आणि आरचा दोघांची तुलना केली तर एन पहिले येते म्हणून 4 नंबर आणि नंतर 5 नंबर. राहिले 3 शब्द. या 3 शब्दामध्ये पहिले 2 अल्फाबेट सारखेच आहेत. त्याच्यानंतर चेक करा तिसरा अल्फाबेट लहान कोणता आहे, एम, तर एम ला घेतलं 2 नंबरला. त्याच्यानंतर आता राहिले 4 नंबरचा अल्फाबेट चेक करा, या एन मध्ये आणि या के मध्ये के लहान आहे म्हणून के घेतलेला आहे. तर पर्याय क्रमांक किती त्याचा, 3 नंबर तुमचा करेक्ट आन्सर आहे. पर्याय क्रमांक 3 तुमचा करेक्ट आन्सर आहे. याचा चेक करा. येस, टी एच टी एच टी एच टी एच. आता टी एच च्या नंतर सर्वात लहान अल्फाबेट कोणता आहे, ए आहे बघा, ई आय आय ए यू. सर्वात लहान कोणता आहे, ए, तर पहिले घेतला 4, हे तर कटला. आता ए च्या नंतर चेक करा तिसरा अल्फाबेट, हा बाकी पहिले 2 सोडून टाका. ई आय आय यू कोणता येईल, पहिले ई येईल 1 नंबर. आता या दोघांमध्ये कॉम्पिटिशन, आय इथं पण आहे आय इथं पण आहे, या आयच्या नंतर आर आहे, या आयच्या नंतर एन आहे, तर लहान कोणता आहे एन, तर इथं 3 येईल, नंतर कोण येईल 2 आणि सर्वात शेवटी कोण असणार आहे 5. 4 1 3 2 5. पर्याय क्रमांक किती आहे 4. पर्याय क्रमांक असणार आहे 4. येस, ओके. आता तुम्हाला वाटलं असेल की सर जे आपण अल्फाबेट सिरीज जे बघता मला बघा मार्क सोपेच आहेत बघा, बरोबर. फक्त एवढंच आहे की जे नॉर्मल तुमचे सरळ सेवा किंवा एमपीएससी किंवा पोलीस भरती असणार आहेत त्याच्यापेक्षा थोड्याशा लेवलला काय सर याच्यामध्ये चेंजेस आहेत बघा.
पण मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला, थोडीशी जर मेहनत घेतल्या तर याच्यावर पण तुम्हाला जवळपास 7 ते 8 प्रश्न भेटतील आणि हे पण तुमचे फुकटचे मार्क असतील बघा. ठीक आहे, तर अल्फाबेटचा नंबर, A to Z अल्फाबेटचे नंबर आणि त्याच्यानंतर त्यांचं अपोजिट जे आहे, जसं की A च्या अपोजिट Z आहे, A Z B Y C X D W E V, हे सगळे पार्ट जर केले तर हमखास तुम्हाला 7 ते 8 मार्क मिळणार बघा. चला प्रश्न बघा काय सांगितलेला आहे. B0R B0R E3U G9Y J18D. ओके, तर मग आता सांगा या ठिकाणी तुम्हाला या टाईपचा प्रश्न सॉल्व्ह करत असताना फर्स्ट अल्फाबेट प्रत्येक बॉक्स, प्रत्येक ब्लॉक मधला फर्स्ट अल्फाबेट उचलायचा आहे बघा. B चा कोड 2, E चा कोड 5, G चा कोड 7, J चा कोड 10. 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12 आणि 12 ला काय असणार आहे, 12 ला असणार आहे L, 12 ला असणार आहे L, तर पर्याय क्रमांक 3. पण मित्रा ही परीक्षा आहे IBPS ची आणि तुला 5वा पर्याय पण आहे, तर तुला आन्सर काढणं गरजेचं आहेच बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर R चा कोड आहे 18, U चा कोड आहे 21, Y चा कोड आहे 25 आणि D चा कोड आहे, आता Y संग तुलना करायला आता D चा कोड जो आहे 4 आहे तर माहितच आहे, पण तुम्ही याला काय असणार आहे 30 पण करू शकता. 26 + 4 30 आहे. चेक करा, 18 आणि 3 21 बरोबर आहे आणि 21 आणि हे किती असणार आहे 4 25 आहे आणि 25 आणि 5 30 आहे, म्हणजे +3 +4 +5 आणि +6, 4 आणि 6 किती आहे 10 आणि 10 ला कोण आहे सांगा K आहे, बरोबर सॉरी J आहे, 10 ला कोण असणार आहे J, म्हणजे या ठिकाणी तुमचं L आणि J, L आणि J. करेक्ट आन्सर तर 3 आहेच, पण आपल्याला लॉजिक पण ओळखता आलं पाहिजे की काय असेल. त्यानंतर 0 3 चेक करा, 0 आणि 3 3 चा फरक आहे, 3 आणि 9 6 चा फरक आहे, 9 आणि 18 9 चा फरक आहे, म्हणजे यांच्यातला गॅप 3 3 न वाढलेला आहे. पहिले 3 होता, 6 होता, 9 होता, आता काय सांगा 9 आणि 3 12 आणि 18 + 12 किती आहे 30, तर उत्तर आहे L30J. L30J. थोडीशी मेहनत आहे पण एवढं सोपं तर काहीच नाही बघा, की हे सगळे जर समजा अल्फाबेट जर पार्ट असतील तर तुम्हाला याच्यापेक्षा सोपे मार्क कुठे भेटणारच नाही बघा, स्वस्तातले मस्त मार्क आहेत बघा. चला पुढचा प्रश्न, A729 येस A729 G343 क्वेश्चन मार्क S27 आणि Y1 येस. बघा A चा कोड 1 आहे, G चा कोड 7 आहे, S चा कोड 19 आहे आणि Y चा कोड 25 आहे. बघा 1 आणि 6 7, 19 आणि 6 25, 7 आणि 6 13 होते आणि 13 आणि 6 19 होते, म्हणजे 6 6 चा डिफरन्स आहे. तर या ठिकाणी जे आहे ते 13 नंबर, 13 नंबरला काय ते सांगा M, 13 नंबरला M. त्यानंतर हा आहे 1 चा घन, हा आहे 3 चा घन, हा आहे 7 चा घन आणि हा आहे 9 चा घन, म्हणजे 1 3 7 9 मिसिंग काय आहे 5 चा घन, 5 चा घन किती आहे 125, तर उत्तर आहे M125 पर्याय क्रमांक 4. येस पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर Q331T U442X Y553A आणि पुढे क्वेश्चन मार्क. आता या ठिकाणी जे आहे सेम तेच लॉजिक लावून बघा. Q चा कोड आहे 17, U चा कोड आहे 21, Y चा कोड आहे 25. तर बघा 17 आणि 4 21, 21 आणि 4 25, 25 आणि 4 29 आणि 29 म्हणजे 3 आणि 3 चा कोड काय आहे सांगा C आहे. ओके, त्याच्यानंतर T चा कोड आहे 20, X चा कोड आहे 24, A चा कोड आहे 1 म्हणा किंवा 27 म्हणा, 20 आणि 4 24. ओके, 24 आणि 3 27 म्हणजे +4 आहे, +3 आहे, आता +2 यायला पाहिजे. 27 आणि 2 किती असणार आहे 29, तर C ची यायला पाहिजे आपण. ठीक आहे, 29 ला काय असणार आहे Cच असणार आहे, तर पहिले पण C आलं नंतर पण C आलं. आता राहिले फक्त नंबर.
331 आणि 442 चा फरक घ्या, 111 आहे. 553 आणि 442 फरक घ्या, 111 असा आहे. मग आता 553 मधून काय असणार आहे, 553 मध्ये 111 मिसळा, काय येते 4 6 6 664. तर सी 664 सी म्हणजे याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. क्लिअर. म्हणजे कधी कधी काय होते बघा की अभ्यास चांगला करून पण मनाला असं वाटते नाही नाही असं नाही, दोन्ही सी कसं येईल, कारण ते कॉन्फिडन्स कमी आहे, बरोबर, दोन्ही कसं येऊ शकते असं स्वतःला वाटते आणि तेच खरं होते बघा. आता तुम्ही बघा की आता ड्रीम 11 पूर्ण मॅच लावायला येतं, कॅप्टन करता करता ते नको म्हणाले त्यांना, त्या दिवशी लावू लागले त्यांना, त्या याला काय त्याचं नाव ते, हा लावूच लागले त्यांना, हा काढले त्यांना, शतक झाले, गेले पैसे. म्हणजे इच्छाशक्ती माणसाची जी असेल त्यालाच फॉलो करायचं, दुसरं कोणाचंही ऐकायचं नाही बघा. येस बघा, RL12 TQ20 WU32 AX48 नंबर टाका, फास्ट मध्ये नंबर टाका, 18 20 23 आणि ए म्हणजे 26 + 3 किती आहे 29. 18 2 20 20 3 23 23 किती असणार आहे, सॉरी 27 ना, 26 आणि 27, ए चा कोड 27 किती आले 4. तर +2 +3 +4 आणि +5 27 आणि 5 किंवा 1 + 5 6, 6 ला कोण असणार आहे F, 6 ला असणार आहे F. त्याच्यानंतर L चा कोड 12, Q चा कोड 17, U चा कोड 21, X चा कोड 24. 12 5 17, 17 4 21, 21 3 24, 5 4 3 आणि पुढे असणार आहे 2 आणि 24 - 2 म्हणजे किती असणार आहे, सॉरी 24 आणि 2 किती आहे 26 आणि 26 ला कोण आहे Z. आणि त्यानंतर नंबर बघा, 12 आणि 8 20, 20 आणि 12 32, 32 आणि 16 48, 48 आणि 20 68. तर उत्तर आहे FZ 68, पर्याय क्रमांक 2. हा थोडा हटके पॅटर्न आहे बघा IBPS चा अल्फाबेट सिरीजचा, थोडासा म्हणजे थोडा वेळ लागेल, पण मला वाटते की असं हे तुमचे 5 मार्क स्वस्तातले 5 मार्क आहेत बघा. येस. त्याच्यानंतर चला आता हा एक पॅटर्न बघा. ओके माझं पण येस काय सांगले बघा, असे किती स्वर आहेत ज्यांच्या आधीत त्वरित परिपूर्ण वर्ग संख्या आहे. पहिले फोकस करायचं स्वरला, ठीक आहे, पहिले फोकस करा स्वर ए ई यू झाले, एवढेच येतं ए ई आणि यू. आता चेक करा, याच्या पहिले तुम्हाला वर्ग कुठे दिसते का बघा, ए च्या पहिले 4 वर्ग संख्या आहे, यू ई च्या पहिले 5 वर्ग संख्या आहे नाही, यू च्या पहिले वर्ग संख्या 1 आहे, 1 चा वर्ग 1 तर 2 आहे, तर याचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 3 2. खाली पण आहे का इथं, हा खाली पण आहे, सॉरी इथं स्वर आहे आय, इथं स्वर आहे कुठं अजून आय, पण खाली कुठेही नाहीये, तर उत्तर 2च असणार आहे बघा. वरची पण सिरीज आहे आणि खालची पण सिरीज आहे. ज्यांचा कोणाचा पहिला अनुभव असेल ना, तर स्क्रीनवर असं येते, इथं एक स्क्रोल बार असते आणि खाली एक स्क्रोल बार असते. आपल्याला वाटते एवढी सिरीज आहे, नाही, याला धरून ओढायचं इकडे ओढलं की मग इकडची सिरीज तुम्हाला दिसणार बघा. ठीक आहे, मग आता या ठिकाणी तुमचा आन्सर आहे 2. त्याच्यानंतर इथे सांगा, अशा किती संख्या आहेत ज्यांच्या त्वरित आधी चिन्ह आहेत आणि त्यानंतर व्यंजन आहेत. बघा, अशा किती संख्या म्हणजे पहिल्यांदा लिहायचं इथं संख्या, संख्याच्या त्वरित आधी चिन्ह म्हणजे त्वरित आधी चिन्ह, संख्याच्या आधी चिन्ह आणि नंतर व्यंजन, नंतर व्यंजन म्हणजे चिन्ह संख्या व्यंजन हा तुमचा क्रम दिसते का बघा. चिन्ह संख्या व्यंजन, चिन्ह संख्या व्यंजन. पहिले बघा, चिन्ह संख्या आहे का नाही, चिन्ह आहे, संख्या आहे, व्यंजन आहे का नाही. त्यानंतर चिन्ह संख्या आहे का नाही, चिन्ह संख्या नाही, चिन्ह आहे, संख्या आहे आणि व्यंजन पण आहे. कॉपीराइट 9 आणि सी,
चिन्ह पण आहे, संख्या पण आहे आणि व्यंजन पण आहे. त्याच्यानंतर बघा, चिन्ह आहे पण नंतर संख्या नाहीये, इथं पण चिन्ह आहे पण संख्या नाहीये. तर फक्त एकच तुम्हाला असं फॉर्मेशन भेटलेलं आहे ज्यामध्ये काय सर आहे, चिन्हाच्या नंतर संख्या आणि संख्याच्या नंतर व्यंजन. पहिले हे तुम्हाला मांडणी करावंच लागणार आहे बघा. ओके, देन त्याच्यानंतर जर वरील व्यवस्थेतील सर्व चिन्हे सोडली गेली तर खालीलपैकी कोणता घटक उजवीकडून तिसऱ्या घटकाच्या डावीकडून धावा आहे? जर सर्वच्या सर्व चिन्ह जर सोडले तर खालीलपैकी कोणता घटक उजवीकडून, उजव्या साईडने कितवा क्रमांक, तिसरा, घटकाच्या डावीकडे. बघा, लेफ्ट टू राईट म्हणलं तरी प्लस करा, राईट टू लेफ्ट म्हणलं तरी प्लस करा, पण लेफ्ट टू लेफ्ट म्हणलं की मायनस करायचा, राईट टू राईट म्हणलं की मायनस करायचं. मग आता सांगा तुम्हाला जायचं कुठून आहे? उजवीकडून जायचं आहे डावीकडे, तर म्हणजे तुमची संख्या प्लस होणार. उजवीकडून तिसरा क्रमांक आणि त्याच्या डावीकडे 10वा क्रमांक, तर एकूण याचा अर्थ आहे उजव्या साईडनं 13वा क्रमांक. पण हे 13 काउंट करत असताना तुम्हाला सर्व चिन्ह सोडायचे. तर उजव्या साईडनं 13वा क्रमांक, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, 13 नंबरला कोण आहे? 7. तर पर्याय क्रमांक 4. क्लिअर? यस. त्याच्यानंतर जर वरील अनुक्रमातील पहिले 18 घटक उलट क्रमाने लिहिले असतील तर खालीलपैकी कोणते उजव्या टोकापासून 18व्या स्थानावर असेल? पहिले 18 घटक आणि नंतर एकूण किती ती चेक करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. तर याच्या इकडं उलटे लिहायचे येतं आणि मग तुम्हाला सांगितलं की उजव्या टोकापासून 18वा अक्षर कोणता असेल, 18वा घटक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आता 16च्या नंतर ही मांडणी उलटी झाली, म्हणजे सी वर गेला आणि 5 इकडे आला, तर 16च्या नंतर हा 17वा आणि हा 18वा. तर उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 2. येस. नाहीतर चालू आपलं 5 4 ए बी, याला या वर्षी तर पास होणं शक्य नाही बघ. ठीक आहे, नजरेमध्ये हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. खालीलपैकी 4 सारखे आहेत आणि एक वेगळ्या प्रकारे आहे. 4 सेम टाइप मध्ये आहे आणि एक वेगळ्या प्रकारे आहे. तुम्हाला विचारलं आहे की वेगळ्या प्रकारचं कोणतं आहे ते काढायचं आहे. चला बघा, बी अँड ई, बी च्या नंतर दुसरा आहे अँड आणि त्याच्यानंतर तिसरा आहे ई, 2 आणि 3चा गॅप आहे. त्यानंतर 7च्या नंतर के दुसऱ्या नंबरला आणि के च्या नंतर हे जे चिन्ह आहे ते तिसऱ्या नंबरला. बरोबर आहे, हे दोन्ही पण सिक्वेन्स सेम आहे. त्यानंतर 4च्या नंतर 2 नंबरला आणि आय जे आहे इथं आय आहे बघा, हे आय जे आहे ते 3 नंबरला. बरोबर आहे. 4च्या नंतर बी, अजून 4 कुठे आहे बघा, 4च्या नंतर बी 2 नंबरला आणि बी च्या नंतर 3 नंबरला. बरोबर आहे. यू च्या नंतर जी 2 नंबरला आणि जी च्या नंतर ओ नाहीचं येतं, तर हे तुमचं चुकीचं आहे. 5 नंबर तुमचा चुकीचा आहे, बाकी सगळे बरोबर आहेत. चला आता हा जो भाग आहे बघा, हा भाग म्हणजे मला नाही वाटत की कोणत्याही परीक्षेमध्ये जास्त सोपं काय असेल बघा. एकदम सोपं आहे. ठीक आहे, एकदम सोपं आहे बघा. या टाईपच्या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी फक्त एकच लक्षात ठेवा, चेहरा कोणाकडे आहे, या साईडला चेहरा असेल तर सगळ्यांचे चेहरे या साईडला असावं आणि नसेल तर या साईडला असावं. ओके, मग आता चेक करा. एम पासून ते पी पर्यंत, एम पासून ते पी पर्यंत, एम पासून ते पी पर्यंत सगळ्यांचे चेहरे एका साईडला आहेत आणि हे जे चिन्ह आहे ते ग्रेटर दॅन इक्वल टू आहे. आणि जेव्हा केव्हा ग्रेटर दॅन इक्वल टू ची मॅच होईल तेव्हा ग्रेटर दॅनच जिंकणार आहे. आणि इथं पण तेच चिन्ह दिलं तर याचा अर्थ 1 नंबर बरोबर आहे. ओ पासून ते आर पर्यंत सगळ्यांचे चेहरे एका साईडला आहेत आणि आता सांगितल्याप्रमाणे या 2 चिन्हामध्ये हे चिन्ह नेहमी जिंकणार आहे. तर आर मोठा आहे ओ पेक्षा. क्लिअर आहे?
याच्यावरचं स्पेशल लेक्चर मी घेतलेला आहे बघा. एक शेवटचा प्रश्न बघून टाका. क्यू पासून ते एस पर्यंत इक्वल टू ला सोडून टाका, एकच चिन्ह आहे, हेच तुमचं आन्सर पाहिजे, इथं नाहीये ते. ओके, त्यानंतर चेक करा एस इक्वल टू क्यू. मित्रांनो बघा, एक्झामला नापास करण्यासाठी असे 2 प्रश्न बी भरपूर झालेत बघा. का सांगतो बघा, क्यू इक्वल टू आर इक्वल टू एस, म्हणजे क्यू मोठा किंवा बरोबर आहे एसच्या. याला मी 2 प्रकारे मांडणी करू शकतो. एक तर क्यू मोठा आहे एसच्या किंवा क्यू बरोबर आहे एसच्या, आणि हे अशी मांडणी आली तेव्हा याचे 2 आन्सर निघतात, 1 किंवा 2. त्याचं उत्तर आहे 1 किंवा 2. ओके, तर हे झाले तुमचे काय असणार आयबीपीएस पॅटर्नचे स्वस्तातले मस्त 50 मार्काचा पॅटर्न आहे बघा. ठीक आहे, जर समजा तुम्हाला कोणता पॅटर्न आणखी पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर कमेंट करा. आणि याच्या पुढचे काय असणार 2-3 प्रश्न आहेत बघा, पण हे काय एकदम सोपेच प्रश्न आहेत, याला काही जास्त मेहनत करायची गरज नाहीये. उद्या आणखी चांगले नवीन पॅटर्नचे प्रश्न घेऊन जेणेकरून तुम्हाला एक्झामला त्रास कमी होईल या अँगलने मी व्हिडिओ बनवणार आहे. आणि ज्यांना कोणाला लेक्चर वाटला असेल की बाई ताकद आहे लेक्चर मध्ये, तर त्यांनी काय असेल की मॅथ्स बाय सचिन सर या ऍप्लिकेशनवर जाऊन टेटची आता जी नवीन ऑफर सोडलेली आहे 249 रुपयाची, ती बॅच तुम्ही परचेस करू शकता. मिनिमम काहीच नसताना काय असणार तुम्ही 70-80 मार्क त्या बॅच मधून आरामशीर घेऊ शकता बघा. एक जवळपास म्हणलं तर 20 दिवसाच्या ड्युरेशन मध्ये कमीत कमी सांगतो ना. आणि चांगलं जर पोटेन्शियल लावला तर 100+ चा स्कोर येऊ शकते. ठीक आहे, तर बाकीचा कार्यक्रम उद्या बघूया. थँक्यू सो मच. आणि जर समजा तुम्हाला काही वाटलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर कमेंट करा. येस.